राऊंड होती. तर इथून जाईन समजा ट्रॅक्टर, पण बारीक जागा आहे जरा, थोडीशी एक नळी टाकली तर मोठी झाली असती. म्हणजे इकडं भावाच्या बी रानात तिथं एक नळी टाकली ना तर ट्रॅक्टर जाईल भावाच्या रानात आणि माझ्या पण शेतात सरळ रानात जायला इथं नळी आहे. समजा 2 नळ्या असल्या ना मोठं पण काही बी वाहन जातं. पुढे घालतात फिरायला तुम्ही वरती असंच हवेशीर मजेशीर गार हवा लागती, जरा पाऊस पडलाय त्याच्यामुळं ना. तिघ जण सायकलवर आणि बाकी काय मग बरं झालं सगळं असं ना. उन्हाने काळा झाला का तो जरा काळा दिसतोय ना, उन्हाने काळा झाला म्हणते पूर्ण. चला तर मित्रांनो, आपण हे रोड दिसतोय ना, रोडच्या साईडला आपलं शेत आहे आणि इथं उद्या पेरायचंय. तर आलोय पेरण्यासाठी मी चक्कर मारायला. म्हणलं उद्या काय करू आपण, पेरून घेऊ रानात नाही का. तर इथं आहे बंधुराजचं रान, हे दिसतंय हे समोर, आणि हे आहे माझं. आणि आधी खाली आपलं फार घर कुठं आहे, घरापर्यंत पेरायचंय. तर बघा इथं खाली घर दिसते लांब, तिथपर्यंत पेरायचं ही वाटणी आपल्याला. आणि इथं हुसास पण आपण काढलाय पाणी द्यायसाठी. पण ह्या वर्षी काय आहे, पाऊस नाही आहे जास्त आणि थोडंसं रोडला दिसतंय पाणी साचलेलं, पण हिरवं तुम्हाला कुठंही दिसणार नाही जास्त नाही का, हिरवळ नाही. पाऊस कमी यंदा, तरी आता बघून द्या वाटतंय पेरून घ्यावा. आणि मस्तपैकी मग आता सूर्य इकडं मावळायला गेलाय, अंधार तर पडल्यासारखंच आहे. तर ह्या शेतात पेरायचं असंच, खाली ही एक वाटणी आणि खाली ही एक वाटणी, 2. आणि तिकडं मग दाखवतो मी. तर आपला बोर जो आहे ना, ते इथं लिंबून दिसत ना हिरव्या, तिथं बोर आहे बघा. आणि तिथून सरळ सरळ आपल्याला, म्हणजे इथून सरळ जर गेलं ना तर सरळ सरळ आपल्याला सरळ आपलंच शेती आहे, म्हणजे कोणाच्या शेतात जायची गरज नाही. आणि तिथून मग डायरेक्ट इकडं आपलं हे घरी जाते. तर चला थोडं शेतातली स्टोर देतो म्हणलं. दिलेलं आहे ब येतंय, ग येतंय, म येतंय, क येतंय. चला शाळेत चला, चला चला शाळेत जायचे चला. चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. सकाळच्या 7:30 वाजल्यात. विराजला येतो सोडून एकदा, म्हणजे बस येईल आणि बसमध्ये विराज बसून जाईल. तर मस्तपैकी आता पाऊस पण उघडला आणि हिरवळ हिरवळ पण दिसायला लागली. आणि आज घ्यायचंय पेरून. मग आता बघू आता किती वाजता पेरायचे. ट्रॅक्टर जसं येईन आपलं आता दुसऱ्यांचं, तसं आपल्याला पेरावं लागेल. बघा आनंदीची कशी गडबड आहे, डायरेक्ट गाडीवर बसायचंय. तिला माहिती आता विराजन ते चाललेत शाळेत आणि मला पण गाडीवर बसायचंय. तर आनंदीची अशी गडबड असते सकाळ सकाळ बसायची. दिदीला बोलून आणतो होय, जा पटकन. मग विराज चाललाय मोठ्या दिदीला बोलवायला, आता तिचं उराकलंय का बघ ना. आता काय डबा अडकव ना गाडीला आणि आवर तुझं, येतो मी सोडून. औ जेवण करते होय, तिला माहिती ना आवर टाइम झालाय, गाडी जाईन. झालं होय, बरं बरं बरं, ये लवकर म्हणावं. तर आज विराज शाळेत जातोय, 1 महिना आणि 2 दिवस झाले. आणि भरे बडजीचा काढायला लागलाय, शिकवतोय चांगला, शाळेत जातोय, अभ्यास बी करतोय दुपारी आल्यावर. तर बरं आहे, थोडंसं लांब टाकलं ना शाळेत थोडंसं, तर बरं म्हणतं थोडंसं. आपली शाळा जवळ आहे इथं, म्हणून आम्ही इथं नाही टाकला. शाळा हिथं असताना तुला याडवून केला असता. कसं आहे, लाडाने पोरं बिघडत येत आणि बाहेर अभ्यास म्हणजे अभ्यासच करतात. दिवसभर तिकडे मॅडम मग अभ्यास करून घ्यायच्या, दुपारून आल्यावर अभ्यास करतो. इथं टाकला असता तर लगेच सुट्टी झाली की लगेच दुकानात आला असता, चॉकलेट घी, कुरकुरे घी, लई अडवून करीत होता. त्याच्यामुळे थोडासा लांब टाकलाय. तर इष्टी आली गडबडीत. अयो इष्टी आली, चल विराज चल, विराज गाडी आली, चल विराज चल पळ. आता घरापाशी बी आलो आणि सोडलं. आता विराज दिदी दोघं बी गेले. तर इथं चालली बस. कुठे गेली बस सुद्धा दिसाना. हा हा, का इथं बस चालली. त्यांना सोडलं आणि आलोय आता घरी. अरे गाडी पुढे गेली, इकडे इकडे वर गेली गाडी, वर वर गेली, वर वर गेली गाडी, तो ती चालली बघा. इकडे शाळेत जायला उशीर झालाय 5 मिनिटं आणि गाडी कुठे गेली बघा. ही चालली घेऊन इकडं आणि ही गाडी गेली इकडं फार आपली वर राहणार. आता दिसत नाही, इकडे गेली गाडी. काय म्हणता, इकडे आवाज येते मला. चला आता झाली आहे बघा आपली पेरणी चालू. तर पेरणी पेरून घेतोय शेतात, आपली शेत आहे आणि पेरतोय आता तूर उडीद मिक्स पेरतोय. तर बघा ही वाटणी पेरायची आपल्याला. ही असा रोड आहे, रोडच्या कडाला पलीकडे नाही का रोडवर पाणी साचले आणि आपली वाटणी ही. आता ही एक वाटणी आहे, ट्रॅक्टर गेलं तिथपर्यंत, त्याच्या खाली एक वाटणी. आणि पार घर तर लांब आहे, आपलं घर दिसत नाही, पांढरं पांढरं दिसतंय ना पलीकडं, तिकडं घर आहे पार. तर पेरायची सगळंच वाटणी आता. तर
मला आज पण आभाळ आलंय, पाऊस येतोय का काय वाटतंय असं. आणि घेतो आज पेरून तूर उडीद पेरायचं काम चाललंय. तर बघू आजचा हिडिओ. तर काय आज काय होतं, गावाकडे असलं ना आपण तर डाउनलोड होतच नाही हिडिओ. तर बघू आजचा हिडिओ येतोय का नाही. नाही तर मग 3 वाजता व्हायना पण टाकू आपण आपली पेरणी झाल्यावर. तर आज दाखवतो आपल्या शेतातलं कसं काय पेरणी चालू आहे. आणि सर्व शेत आज चल आता पेरणी इथली झाली. खालच्या वाटणीत जायचंय थोडंसं, म्हणलं गाडीवरचं बी घेऊन खाली जावं. आता जायचंय खाली वाटणीत, पण पुढं गाडी नेऊन लावा म्हणलं. चला तिकडून आनंदी पण आली चलत, म्हणजे काढायला घेऊन आली थोडी. वाटणी चालू आहे आणि पहिली वाटणी म्हणजे तिकडं वर होती नाही का ते बाबळीकडं. तर ही गाडी आली तिकडल्या साईडला वर होती. ही दुसरी वाटणी खाली चालू आहे आता. त्याच्यानंतर इकडं पण पेरायचं राहिले. पुन्हा हिथं पण पेरायचं ह्या साईडला, म्हणजे इथं एक हिथं पेरायचं. नाही तर ही राहून द्या म्हणतात काहीतरी दुसरं करू आणि तिकडे घराकडे पेरायचं. चला तर सध्याला दीपाली पण रानात आली, घासापशी आली आहे. तर तिला म्हणलं कसं पेरायचं ये एकदा बघायला. कारण तूर उडीद मिक्स पेरलं. इकडं पलीकडच्या रानात म्हणली की नुसतं उडीद पेरू म्हणलं, आणि पुन्हा उडीद निघल्यावर गहू वगैरे होईन खायला. आणि पुन्हा ह्या रानात म्हणले थोडंसं नाही का माळव्याला वगैरे ठेवायची. मग तिथं बी काय करायचं विचारू लागेल दीपालीला. कसं आहे आपणच मनाने सगळंच काही करून जमायचं नाही. बाया माणसं पुन्हा त्यांच्या हिशोबाने व्हायला पाहिजे. आणि पलीकडं पुढं आहे तिकडं उडीद पेरायची. उडीद काढल्यावर पुन्हा मका करायची काही जागेवर, काही जागेवर गहू करायचा आहे. मग म्हणलं एकदा तुरीचं पीक कसं एकच होतं नाही का, पाणी पुन्हा कमी पडतंय. आली का काय पेरायचंय काय नाही तू आल्यावर तुझ्या हिशोबाने बरं म्हणतंय. आता उडीद आणि तूर मिक्स पेरली, मग तिथं जर गहू करायचं असेल तर नुसतं उडीद पेरू म्हणलं. हा आपण काय करू ह्या वाटणीत काय करू, टिपर टाकून घ्यायलाच पाहिजे तिकडे इथं पांढऱ्यात. होईल. आता एवढी सगळी काय झालं ह्या वर्षी, एवढी माती भरली. ही वाटणी वरची वाटणी माती भरून एकदम रान कसं चकाचक करून घेतलंय. आणि अजून 2-4 टिप्पर दीपालीमध्ये इथं टाकायलाच पाहिजे होते. तर म्हणलं मग टाकता येईल की काय, एवढं बरं आहे. पण थोडं तांबडं रान दिसतंय ना, काळं तांबडं. तर पुन्हा ह्या बी रानात माती भरली, पुन्हा त्याच्या खालच्या बी रानात माती भरली. म्हणजे जेवढं आहे ना तेवढ्या बी रानात आम्ही थोडी काळी माती टाकून घेतली. तर दीपाली म्हणते तिथं गहू पेरायचं आहे नंतर. तर आता सध्याला तिथं उडीद काढल्यावर गहू होईल म्हणजे. आणि तूर केली ना तुरीचं एक पीक होईल म्हणती. बघा लागले का आम्हाला शेतकरी लगेच गवत काढायला. आपली वरची पण वाटणी पेरून झाली, तशीच खालची पण वाटणी पेरून झाली. मस्तपैकी पेरण्या चालूच आहेत. आणि खालची वाटणी पण पूर्ण पेरणी झाली. काय राहिले ते म्हणजे आता उद्या पेरू. आणि इथं भावाची वाटणी पेरणी चालू आहे. तर राहिले थोडंसं मका पेरायचं काम चालू आहे, थोडं राहिले मग भावाची पण वाटणी होऊन जाईल. खालचं बघू आता काय करतात काय म्हणतात ते. चला सूर्य तर उगलाय, आज ऊन पण पडलंय मस्त असं ऊन पडलंय. आणि ऊन पडल्यामुळं वाटतं आज वापसा बी झालाय तर पेरून घ्यावा. तर दीपाली म्हणते उद्या पेरून, मी म्हणतो आजच पेरून टाकू, झंझट नको. तर बघू काय होतंय. आता घरी आलोय, ट्रॅक्टर रानात चालू आहे. मग बघू आता तिथं काय होतंय. 5-5 मिनिटाला निर्णय चेंज होते. चला सकाळ धरून आंघोळ नाही केली, काय नाही, नाश्ता नाही, जेवण नाही. आता जेवण करतो, आंघोळ बी करतो. पुन्हा तोवर रानात जातो. पुन्हा राहिलेलं पेरून घेता येईल. दीपाली काय करते तिकडं शेळ्याला काहीतरी किती वाटतं काय म्हणजे शिवरीचा पाला काय नष्ट. बास लय झाला कार्डानपुरता. चला तर आलोय आता दुकानात. पेरायचं एक वाटणी झाली, एक वाटणी राहिलीच म्हणायचं. तर म्हणजे 2 वाटण्या झाल्यात, एक वाटणी अजून 2 जागा थोडं राहिलंच आहे. आणि वापसा नाही झाला बी असता जमलं असतं, पण पेरणाऱ्याच्या मागे एवढी गडबड आहे की काय सांगा. ते थांबायलाच तयार होणार. सगळ्यांचं थोडंच पेरायला लागलेत का काय कळा. तर म्हणजे सकाळ पेरून देऊ, नाही तर आता थोड्या वेळाने देऊ पेरून. तर बघू आता काय होतं. त्यांच्या मागं बी गडबडीत. आणि खरंच पेरणाऱ्याला जेवायला सुद्धा सवड नसती. आणि आमचं पण थोडंसं थोड्यावर राहिलंय, नाही तर झालं असतं आज. काय आता नाही बी म्हणल्यावर आपल्याला बी बळजबरी करता येणार. म्हणजे नक्की पेरू, थोड्या वेळाने पेरू, संध्याकाळी सकाळ पेरू. तर पेरायचं मग राहिलं. तर आता चाललोय ड्युटीला. आता 11 वाजले सकाळच्या जवळपास.
आणि जातो आता ड्युटीला. मग ती काढलं तरी काम होईल आपलं काही ना काही. काय झालं? आनंदी उठली. चला आता आनंदी उठली. आता झोक्यात झोपली होती मस्त पैकी. आता उठली, झोप झाली मस्त फ्रेश. आणि लगेच म्हणजे मला घ्या, रडायला लागली. आनंदी झाली का झोप तुझी बाळा? झोप झाली का? झोप झाली. चला आता तिच्या मम्मीकडे देतो, मी जातो पुढं. अयो बब्बो. बाकीच्यांच्या तर पेरण्या ना बऱ्याच दिवस झालं पेरण्या झालेल्या. आमच्याच पेरण्या राहिल्यात. बऱ्याच जणांच्या 1 महिना झालं पेरणी झालेली. काहींची 15 दिवस झाले पेरणी झाली. आमची चक्क 10 जूनला पाऊस येतो म्हणतात ना, आता डायरेक्ट 7व्या महिन्यातली 10 तारीख आहे आज. म्हणजे 1 महिना लेट पेरणी आहे. तर आज पेरलंय, अजून उद्या पेरायचं राहिलेलं. तर आता चाललोय आष्टीकडं. तर चला आता